ओके. सो एक नोड कसं क्रिएट करायचं, त्याला कनेक्ट कसं करायचं, हे सगळं आपलं बघितलेलं आहे आणि खूप इझी आहे. देन त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला कमांड लाईन तर आपल्याला इथे काही यूज करायची नाहीये, करेक्ट. तर बघा, भरपूर टाइम्स तुम्ही ऐकलं असणार आहे की IT किंवा डेव्हलप्सला किंवा क्लाउड इंजिनियरला बोलताना की बाबा पाईपलाईन वर्क होतीये का, पाईपलाईन फाटली किंवा पाईपलाईन मध्ये काही इश्यू आले आहेत. ओके. आणि बाजूचा तुमच्यासोबत असणारा काय समजतो तुम्हाला, मग प्लंबर समजतो, राईट. जेव्हा तुम्ही पाईपलाईनवर गोष्टी करत असता तर ऍक्च्युली आपण IT मधल्या आपल्या जेनकिंगच्या पाईपलाईनवर काम करत असतो. बट बाजूच्याला काय वाटतं की यार हा प्लंबर तर नाही ना. ठीक आहे. तर आता तेच ITची पाईपलाईन कशी ऍक्च्युली आपण क्रिएट करणार, काय असते, कसं असते ते, कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिलिव्हरी कशा पद्धतीने होणार, कॉन्फिगरेशन फाईल काय आहे ती, त्या सगळ्या टर्म्स बघू. ओके. सो हिअर इट इज. पाईपलाईन ऍक्च्युली दोन टाईपचे असतात इथे, कॉन्फिगरेशन फाईल ऍक्च्युली. सो जेनकिंग्स पाईपलाईन, का बरं याला पाईपलाईन म्हणतात, हा पाईपलाईन वर्ड का बरं यूज केलेला आहे, काही आयडिया? पाईपलाईन वर्ड का बरं यूज केला असेल? नॉर्मली एकदम जनरली पाईपलाईन काय असते ऍक्च्युली, प्लंबर वाली पाईपलाईन? ते पाणी फ्लो करते ते. काय वॉटर फ्लो करतं म्हणलं त्यात, जनरल जे आपण पाईपलाईन म्हणतो. काय असते, जो टास्क किंवा लेट्स कन्सिडर करा, जे स्टार्ट होत आहे, म्हणजे लेट्स कन्सिडर एक रो आहे, रो म्हणजे जो पहिल्या नंबरवर असेल तो पहिला नंबरच त्या रो मधून बाहेर निघेल स्टार्टिंगला. देन 2, 3, 4 असे त्याच्या मागचे जे काही असेल ते वन बाय वन एका लाईन मध्ये बाहेर निघतील, बरोबर ना. एकदम सरळ रेष, सॉरी रो म्हणा. ठीक आहे. जर आपल्याला या रूम मधून बाहेर निघायचं असेल आणि रो वाईज निघायचं असेल तर काय निघणार, जो पहिला नंबर असेल तो पहिला नंबरच त्या रो गेट मधून आधी पहिले बाहेर निघणार, करेक्ट आहे. दॅट इज वाय वन बाय वन एक एक करून जे आपण वर्क करतोय, स्टेप बाय स्टेप म्हणतात त्याला. दॅट्स वाय इथे वर्ड यूज केला जातो काय, पाईपलाईन. कारण काय होईल, जो पहिला आहे तो पहिले निघाल, बाहेर निघणार. ओके. ते आधी एक्झिक्यूट होणार, जे पहिलं टास्क आहे, फर्स्ट टास्क विल एक्झिक्यूट फर्स्ट, देन सेकंड, देन थर्ड, देन फोर्थ. ओके. सो स्टेप बाय स्टेप प्रोसेस, that's why we are calling configuration file pipeline here. Okay. Then let's check. भरपूर सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे काय असते. बट व्हॉट इज जेनकिंग्स पाईपलाईन? द जेनकिंग्स पाईपलाईन इज नथिंग बट it starts with capital P म्हटलं यांनी, then it suits plugin within support implementation integration continuous delivery pipeline into Jenkins. भरपूर काही आहे. ठीक आहे. कंटिन्युअस डिलिव्हरी काय असते, कंटिन्युअस इंटिग्रेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. डायरेक्टली जाऊ याच्या कॉन्फिगरेशन फाईल वर, एवढी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता. पाईपलाईनचं नाव ऍक्च्युली जेनकिंग्स फाईल म्हणून दिले जाते. कसं? जेनकिंग्स फाईल. सी इथे दिसतंय जेनकिंग्स फाईल, कॉल्ड अ जेनकिंग्स फाईल. इट्स अ टेक्स्ट फाईल ऍक्च्युली, राईट. जर तुम्ही नाव कुठलंही देऊ शकता, असं काही नाही की जेनकिंग्स फाईलच लिहिलं पाहिजे. बट त्याचं स्टँडर्ड आहे जेनकिंग्स फाईल असं नाव. बट यू कॅन गिव्ह इट एनी नेम. अंडरस्टूड? गुड. देन त्यानंतर दोन टाईपचे पाईपलाईन्स आपण यूज करू शकतो. एक असते डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन. वाय पाईपलाईन यूज करणार आपण, कारण स्टेप बाय स्टेप आपल्याला वर्क परफॉर्म करायचं आहे. इझिली आपण त्याला कोड करू शकतो. ड्युरेबल असेल, इव्हन आपण स्टॉप करू शकतो. एखादं काम झालंय, दुसरं काम आपल्याला नको आहे, तर तिथे आपण मधातच त्याला स्टॉप पण करता येईल. देन वर्सटाईल, सपोर्ट कॉम्प्लेक्स रिअल वर्ल्ड, CD रिक्वायरमेंट, भरपूर सारे टर्म्स आपण इथे यूज करू शकतो. देन
एक्सटेन्सिबल. तर हे काही बेनिफिट्स आहेत की तुम्ही का बरं पाईपलाईन यूज करताय त्याची इन्फॉर्मेशन तिथे दिलेली आहे, राईट. तर त्याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन इथून कॅप्चर करू शकता. तो इनिशियली कशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं पाईपलाईनचं, तर या पद्धतीचं स्ट्रक्चर असेल. इवन आपण आपल्या डायग्राम मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. ही डायग्राम असते ना आपली. तर काय होईल, सर्वात आधी स्टार्टिंग या लोकेशन वरून होणार, मेवन बिल्ड करणार, पाईप सोनार क्यूब करणार, जिरा करणार, त्यानंतर ते डिप्लॉय होणार, देन ग्राफ बघणार, देन एनसीबलचं काही कॉन्फिगर करायचं सगळं कॉन्फिगर करणार. सो हे स्टेप बाय स्टेप जे काम होत आहे हे ऍक्च्युली कसं काम होत आहे, पाईपलाईन मध्ये काम होत आहे. सी दिस वन. आणि ऍक्च्युली एसडीएलसी वर काम होत आहे. कशावर काम होत आहे, एसडीएलसी वर काम होत आहे. पहिल्या स्टेज मध्ये लेट्स कन्सिडर करा तुम्ही कोड वर काम करताय, कोड नंतर ना मग ते बिल्ड वर काम होईल, दुसरी स्टेज असणार, देन थर्ड स्टेज असेल तुमची टेस्टिंग स्टेज, देन तुमचं डिप्लॉयमेंट अँड देन लास्ट मध्ये मॉनिटरिंग. तर हे काय आहे, स्टेप बाय स्टेप काम आहे आणि हेच आपल्याला परफॉर्म करून बघायचं आहे. कशाने, जेनकिंग्सने. ओके. सो ते करण्यासाठी बघा हाच जो फ्लो इथे आपण बघितला होता तोच इथे तुम्हाला दिसेल. सी स्टार्ट, कमिट, रेपो, ब्रांच नेम, हे जे काही आहे, वर्कफ्लो स्टार्ट, चेकआउट करेल ब्रांचेस वगैरे जे काही असेल, पहिली स्टेज डिपेंडेंट रेपोज वगैरे चेक केल्या जाईल, देन त्यानंतर बिल्ड केल्या जाईल, देन त्यानंतर टेस्ट केल्या जाईल, देन त्यानंतर डिप्लॉय केल्या जाईल. आहेत सेम स्टेजेस जे आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. तर हे स्टेप बाय स्टेप काम करणे म्हणजेच काय होणार, याला काय म्हणतात, त्यामुळे याला काय म्हणतात, पाईपलाईन म्हणतात. ओके. सो हिअर सिंटॅक्स बघू आणि कोणत्या कोणत्या टाईपच्या पाईपलाईन असतात, कशा लिहायच्या त्याचं ते बघून घेऊ. तर दोन टाईपने असतात. एक पहिली काय आहे, डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन फंडामेंटल्स. तर डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन आपली आता यूज होते. ओके. दुसरा आहे स्क्रिप्टेड पाईपलाईन, डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन अँड स्क्रिप्टेड पाईपलाईन. फक्त सिंटॅक्स मध्ये चेंजेस आहेत, बाकी पाईपलाईनचं काम काय असते ते तुम्हाला ऑलरेडी समजलेलं आहे. ओके. फक्त सिंटॅक्सचा आणि लिहिण्याचा वे थोडा वेगळा आहे. सो दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू सी हिअर. सी जेनकिंग्स डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन. व्हेरी फर्स्ट तुम्ही त्याला नाव काय देणार, जेनकिंग्स फाईल, बट तुम्ही कुठलं दुसरं पण नाव देऊ शकता. जर जेनकिंग्स फाईल नाव दिलं तर तो ऑटोमॅटिकली काय करणार, ही लँग्वेज कोणती आहे ते डिटेक्ट करणार. ग्रुवी लँग्वेज मध्ये लिहिले जाते. कोणत्या लँग्वेज मध्ये, ग्रुवी. आता ही ग्रुवी काय आहे, तर ही लँग्वेज आहे, डिक्लेरेटिव्ह लँग्वेज आहे, डोमेन स्पेसिफिक लँग्वेज म्हणतात त्याला. आणि ती बेसिकली यूज केली जाते जेनकिंग्स मध्ये पाईपलाईन म्हणजे हे कॉन्फिगरेशन फाईल लिहिण्यासाठी. ग्रुवी लँग्वेज. ओके. जर तुम्ही जेनकिंग्स फाईल सोडून दुसरं कुठलं नाव लिहिताय, जसं कन्सिडर करा सूरज फाईल लिहितो मी, नाव फाईलचं नाव काय, pipeline.com, सॉरी pipeline 123 असं लिहितोय, बट त्याच्या समोर त्याचा एक्सटेन्शन तुम्हाला यूज करावं लागेल. ते म्हणजे कोणतं एक्सटेन्शन असलं पाहिजे, ग्रुवी एक्सटेन्शन असलं पाहिजे. लिहिणार आपण तेव्हा ते होऊन जाईल. बघा तर ही पाईपलाईन, याचा सिंटॅक्स बघा, सुरुवात कुठून होत आहे, पाईपलाईन वर्ड पासून. देन त्यानंतर इथे बघा हे पूर्ण कॉन्फिगरेशन समजली पाहिजे ना तुम्हाला. देन इथे एजंट कोण आहे, एजंट कोण असते, जो काम करणार तो नोड. करेक्ट. तर इथे जो आपण आता एक्स्ट्रा नोड ऍड केलेला आहे तो कोण असणार, एजंट असणार. जर त्याला स्वतःवर काम करायचं असेल तर काय लिहिणार तो, जेनकिंग्स. आता बिल्डिंग नोड आहे ना, याला स्वतःवर काम करायचं तर त्या प्रोसेसला काय करतो आपण, काय म्हणतो आपण स्वतःला, लोकल होस्ट. काय बोलतो, स्वतःवर काम करायचं असेल तर लोकल होस्ट, सेल्फ सर्व्हर, राईट. नेक्स्ट तर एजंट. आता इथे कोण आहे,
एनी आहे म्हणजे कुठल्याही नोडवर असू दे, नोड 1, नोड 2, नोड 3, कुठलाही असू दे, त्याच्यावर तो काम करेल आणि तुम्हाला आउटपुट देईल, बस. ओके. बट जर तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स लावायचे असेल तर की हा नोड 1 वरच व्हायला पाहिजे, तुम्ही काय करणार? या एजंट मध्ये जे एनी आहे, एनी लिहिणार का? नाही लिहिणार. तुम्ही काय देणार? नोड 1 ची इन्फॉर्मेशन देणार. नोड 1 ची इन्फॉर्मेशन कशी देतो आपण? त्याला सिलेक्ट करण्यासाठी काय करणार? लेबल द्यावं लागेल, बरोबर. सो बघू आपण ते नंतर ना, बट समजलं ना कशासाठी आहे एजंट. ओके. देन त्यानंतर स्टेजेस. स्टेजेस म्हणजेच काय असणार? मल्टिपल स्टेजेस असणार. पहिली स्टेज बिल्ड आहे. बिल्ड म्हणजे काय होईल? पॅकेज क्रिएट होणार. कशाचा? तुमच्या सोर्स कोडचा. आता या बिल्ड स्टेज मध्ये काय काय करायचं आहे त्याचं काय लिहिलेलं आहे? स्टेप्स लिहावं लागतील, बरोबर ना. आणि त्या स्टेप्स तुमच्या इथे तुम्हाला मेन्शन करायचे आहे. जसं इको कमांड चालवायची आहे, एसएच करायचं आहे, काय करायचं आहे, त्या सगळ्या कमांड्स वगैरे या स्टेप्स मध्ये येतील. समजलं? आहे लक्षात आलं? तर इथे काय कठीण वाटलं का? असं इथे काय कठीण वाटलं का सांगा? स्टेजेस म्हणजे पहिली स्टेज, जी पण स्टेज आहे त्याचं नाव, आणि त्या स्टेज मध्ये तुम्हाला कोणत्या स्टेप्स परफॉर्म करायच्या त्या. काय कठीण वाटलं? खूप इझी आहे, राईट. तुम्ही इको कमांड चालवा, तुम्हाला एसएच करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या स्टेजेस इथे लिहायच्या. ओके. देन ही स्टेप्स इथे स्टेप्स कम्प्लीट होणार आणि देन हा स्टेज इथे कम्प्लीट होणार. तर इथे बघा ब्लॉक लिहिलेला आहे प्रॉपरली. ब्लॉक बनवून आहे ना हे, तर ब्लॉक बाय ब्लॉक काम होता इथे. तर हा एक ब्लॉक एक्झिक्यूट झाल्यानंतर दुसरा ब्लॉक स्टेज टेस्ट, अगेन यामध्ये स्टेप्स आणि स्टेप्स. तर हा दुसरा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, देन अगेन सेम. आणखी काही डिफरंट आहे का इथे? किती इझी आहे बघा लिहायचं. पाईपलाईनचा सिंटॅक्स किती इझी आहे, बरोबर ना. ओके. देन त्यानंतर दुसरा असतो जो स्क्रिप्टेड असतो. ते बघा कसं असेल. तर स्क्रिप्टेड मध्ये इथे बघा या पद्धतीचं असेल सिंटॅक्स. हे काय? हे स्क्रिप्टेड पाईपलाईन. तर आता इथे तुम्हाला काय करताय? डायरेक्ट आपल्याला स्टेज 2 आणि स्टेज 3, बट इथे डिफाईन होतंय का असं स्टेप्स वगैरे लिहायची आहे किंवा स्टेजेस वगैरे हे असं काही वाटतंय का? म्हणून हे आपण यूज करत नाही. ओके. सो इझी आणि हायली युजेबल फॉर नाव दिस वन, डिक्लेरेटिव्ह वन सिंटॅक्स. समजलं? ओके. तर एखादा करून बघू आपण एक्झाम्पल, राईट. किंवा सिंपलचा आपण याला डिक्लेरेटिव्हला, आता याला एक्झिक्यूट कसं करायचं ते पण बघायला लागेल की नाही. तर यासाठी आता हे जे पाईपलाईन वगैरे एक्झिक्यूट करायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर सिंपल तुमच्या जेनकिन्स मध्ये यायचं. सर्वात आधी पाईपलाईन वगैरे असं काही आहे का यामध्ये? नाही राहणार, इनिशियली राहणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल? प्लगइन ऍड करावं लागेल. काय करावं लागेल? प्लगइन. अवेलेबल प्लगइन्स, पाईप लाईन. सो सर्वात आधी पाईपलाईन दिसतोय इथे, प्लगइन ऍड केलाय मी. आणखी काय करायचं आहे का? बाकी 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 नंतर बघू. पाईपलाईन ग्रुवी आहे, इन्स्टॉल करून टाकतो. ठीक आहे. देन इन्स्टॉल. तर भरपूर सारे APIs वगैरे इथे इन्स्टॉल होत आहेत. देन त्यानंतर त्यांच्या काही डिपेंडन्सीज वगैरे इन्स्टॉल होत आहेत. आणि फायनली वी विल यूज पाईपलाईन. आता बघा, जेव्हा पण तुम्ही एक न्यू जॉब क्रिएट करता आहात, न्यू आयटम, इथे काही दिसतंय का? फ्रीस्टाईल शिवाय काही दुसरं दिसतंय का? नाही. पण आता आपण काय केलंय? प्लगइन ऍड केलाय. कोणता? पाईपलाईन. राईट. तर आता लेट्स सी इथे काय चेंजेस होतात ते बघू. गुड झालाय. ओके. सो
सो मी आता इथे येतोय, याला फक्त रिफ्रेश करतोय. सी पाईपलाईन. म्हणजेच आता जो तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करणार, जॉब क्रिएट करणार, तो तुम्ही ॲज अ पाईपलाईन जॉब क्रिएट करणार. कळलं का? सो लेट्स डू इट. पाईपलाईन असं नाव देतो याला आणि हा फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. ठीक आहे, पाईपचं साईन दिसतंय इथे. त्यानंतर बाकी मला काही नाही करायचं आहे. ओके. देन आता याच्या आतमध्ये आपण काय करणार ते पण बघून घेऊ. एक आणखी प्लगइन ऍड करतो मी, गिट. यामध्ये गिट नाहीये, काल आपण बघितलं होतं गिट, बघितलं होतं ना गिट. कालचा व्हिडिओ नाही बघितला का? रिकॉल नाही झालं तुझं? हा, काल बघितलं का? कालचं का नाही बघितलं? रोज करायचं सांगितलंय ना मी, मग का नाही करत? किती वेळ लागेल? 1-1.5 तास, 2 तास? तेवढं द्यायला काय फरक पडतो? ओके. सो हा आहे तुमचा पाईपलाईन म्हणून एक प्रोजेक्ट. नाव मी पाईपलाईनच घेतलंय, तुम्ही कुठलेही घेऊ शकता. यामध्ये आता बघा काही टर्म्स ऍड झालेले आहेत. डिस्कार्ड ओल्ड बिल्ड सोबत, डू नॉट अलाउ पाईपलाईन रिझ्यूम. ठीक आहे. पाईपलाईन स्पीड, ड्युरेबिलिटी, प्रिझर्व स्टॅशेस फ्रॉम कम्प्लिटेड बिल्स, दिस प्रोजेक्ट इज पॅरामीटराइज्ड, थ्रॉटल बिल्स. आता हे काही पॅरामीटर्स जसे जसे तुम्ही नवीन प्लगइन ऍड करणार तसे तसे तुमचे ऑप्शन्स इथे वाढत जाणार. ठीक आहे. तर प्रत्येक ऑप्शन डिस्कस करणे पॉसिबल होणार नाही, चेक करत चला. राईट. सो बघा आता इथे पाईपलाईन वाला ऑप्शन अवेलेबल आहे. आतापर्यंत होतं का? नाही. आता हा स्वतः सांगतोय तुम्हाला 2 वेळी तुम्ही पाईपलाईन इथे ऍड करू शकता. डायरेक्टली स्क्रिप्ट म्हणजेच दिस वन. ओके. स्टेप्स मी जरा चेंज करतो. फुल बिल्ड, एक स्टेज ऍड करणार मी इथे. कॉपी पेस्ट. ठीक आहे. हे कोणती असेल? TST टेस्ट. बघा मी फक्त काय लिहिणार? इकोचा मेसेज लिहिणार. इको फुल सक्सेसफुल. खाली पण एक मेसेज लिहितोय, इको बिल्ड सक्सेसफुल. खाली अगेन एक मेसेज लिहितोय, स्टेप्स मध्ये लिहितोय. हा, लक्षात ठेवायचं. मी फक्त काय करणार? इको काय TS टेस्टिंग सक्सेसफुल. देन त्यानंतर लास्ट मध्ये इको डिप्लॉय सक्सेसफुल SH काय असेल होस्ट नेम. ठीक आहे. आता हे कसं लिहायचं? सिंटॅक्स कसं लिहायचं आपल्याला माहिती आहे का? सिंटॅक्स कसं लिहायचं काही माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती ना? तर बघा इथे खाली गेल्यानंतर तुम्हाला पाईपलाईन सिंटॅक्सचं ऑप्शन पण मिळेल. मी काय करतोय? कमांड एक्झिक्यूट करायची आहे मला, है ना? तर मी याला राईट क्लिक करून ओपन करतोय. सिंटॅक्स मध्ये येतात, इथे चेक करायचं की बाबा मला कमांड एक्झिक्यूट करायची आहे. म्हणजेच काय असणार? शेल स्क्रिप्ट. हा, तर मला काय करायचं आहे आता? होस्ट नेम. मी असंच माझ्या मनाने लिहिलेलं नाही आहे, मी सिंटॅक्स मला माहिती आहे म्हणून लिहिलेलं आहे. बट आता नाही माहिती तुम्हाला तर चेक कसं करायचं? तर अशा पद्धतीने करायचं. ठीक आहे. आणि जनरेट पाईपलाईन स्क्रिप्ट बघा काय दिलेलं आहे त्यांनी. सेम थिंग आहे ना, जसं मी इथे ऍड केलेलं आहे पाईपलाईन मध्ये. करेक्ट. आहे की नाही? बघा. ओके.
सो मला आता हे पूर्ण लिहिलेल्यानंतर सिंपल सर मी अप्लाय करणार आणि सेव्ह करणार. बाकी मला आता सध्या काही एक्स्ट्रा बघायचं नाही आहे. मी सिंपल याला बिल्ड नाव करणार. हा, आपण रिस्ट्रिक्शन नाही लावलं की नोड 1 वर व्हायला पाहिजे. हा, तर रिस्ट्रिक्शन पण लावून टाकू. कॉन्फिगर रिस्ट्रिक्ट वाला ऑप्शन कुठे आहे? यायला पाहिजे होते इथे. फ्रीस्टाईल मध्येच येणार का ते? इथपर्यंत कोणाला काय इश्यू? पाईपलाईन काय असतं समजलं? ठीक आहे. तर एक्झिक्यूट झालेलं आहे, बट आता ते इथे ते रिस्ट्रिक्शन्स वाला का नाही आलं ते मला नाही कळत आहे. जसं इथे एक्झिक्यूट रिस्ट्रिक्ट वेअर दिस प्रोजेक्ट कॅन बी रन, हा ऑप्शन तिकडे का नाही दिसत आहे? फ्रीस्टाईल मध्येच येतो का? ओके, होऊ शकते. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बघू आपण त्याला काय करायचं नंतर नाही. बट आता हे जे एक्झिक्युशन झालेलं आहे ते बघू काय आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीने दिसेल तुम्हाला. तर याला ओपन करतो मी. आउटपुट, कन्सोल आउटपुट. सी, बघा इथे प्रत्येक स्टेज सक्सेसफुली वर्क झाल्यासारखी दिसेल. सो रनिंग ऑन जेनकिंग्स, रनिंग ऑन जेनकिंग्स आहे. इथे नोट सिलेक्ट करायचं यायला पाहिजे होतं, बट लेट्स चेक इट लेटर. आहे बघा, युजर ऍडमिन रनिंग ऑन जेनकिंग, जेनकिंगचं स्वतःच्या सर्व्हरवर वर्क झालंय. सक्सेसफुल 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 सक्सेसफुल. होस्ट नेम कमांड सुद्धा सक्सेसफुल अँड देन फायनली सक्सेस. कळलं? तर पाईपलाईन ऍक्च्युली कशा होतात ते समजलं. ठीक आहे. स्टेप्स इथे पण बघू शकता तुम्ही. स्टेप्स मध्ये काय काय झालंय त्या सगळ्या गोष्टी दिसेल. पर्टिक्युलर स्टेज पासून जर रिस्टार्ट करायचं असेल तर फक्त पर्टिक्युलर स्टेज लिहायची, ती स्टेज तुमची ऑटोमॅटिक रन होईल. फक्त ती एक सिंगल स्टेज. ओके, ते पण झालेलं आहे. तर फक्त कोणतं स्टेज होणार तुमचं बघा. स्किप टेस्टिंग सक्सेसफुल, डिप्लॉय सक्सेसफुल. दोन त्याच्या आधीच्या स्किप झालेल्या आहेत. रिस्टार्ट फ्रॉम स्टेज. सी आहे कसं होईल समजलं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट हाऊ टू वर्क ऑन पाईपलाईन. आता आपल्याला काय करायचं आहे, एक 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 स्टेज कंप्लीट करत जायचं आहे. या पाईपलाईन मध्ये आपण सर्वात आधी कोड पुल करणार, देन त्याला बिल्ड करणार युजिंग मेवन, देन त्याला टेस्ट करणार युजिंग SonarQube, देन आपण त्याला फायनली डिप्लॉय करणार ऑन Tomcat. ठीक आहे, म्हणजे एखाद्या सर्व्हरवर. तर ह्या पूर्ण स्टेजेस आपल्याला बघायचे आहेत. आलं लक्षात? समजलं का? सांगा. चालवायची इथून पुढे ते तुम्ही आता
स्टेज होतं ना ते. हा पर्टिक्युलर स्टेज एखादी तुमची फेल झाली आहे त्या स्टेज पासून परत चालू करायचं असेल तर ते पुढे चालू होईल. आधीचे जे झालेले आहे ते नाही होणार. कारण का? कारण त्या स्टेजेस कम्प्लीट झालेल्या आहेत. दुसरी स्टेज जी नाही झाली आहे तिथपासून सुरुवात करायची. रिट्राय फ्रॉम पर्टिक्युलर स्टेज. ओके. पहिलं काहीतरी होतं ना सर राईट लेफ्ट साईडला पहिले पहिले म्हणजे एक दिवस पहिले तिथे ब्ल्यू स्टार काहीतरी असं काहीतरी होतं त्याला क्लिक केल्यावर मग ते अशी पाईपलाईन दिसायची असं काहीतरी होतं. हा ते दिसतं. त्याच्यासाठी अगेन एक प्लगइन ऍड करायचं असतं. ते पाईपलाईन मध्ये दिसतं सगळं ग्राफ वाईज. करू आपण ते. ते नाही दिसत आहे. ठीक आहे. सो कुणाला काही क्वेश्चन आहे का इथपर्यंत सांगा. ऑल ओके. आनंद, पल्लवी, शुभम, पारस, योगिता काही इश्यू आहे का? ओके. सो या पद्धतीने तुम्ही पाईपलाईन क्रिएट करणार. आता आपण त्याला प्रत्येक स्टेज बाय स्टेज वर्क करत जाणार आहोत. कम्प्लीट CI/CD प्रोजेक्ट कन्सिडर करा आणि सोबत सोबत ज्या दिवसाचं त्या दिवशी कम्प्लीट करत चला. ठीक आहे. आणखी सांगतो आपण आता बघणार आहोत मेवन. ओके. सो मेवनची थोडी इन्फॉर्मेशन काढून ठेवा. इथेच थांबूया.